वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा 12वीचे काही चॅप्टर्स आपण टाकलेले आहेत. डेरिव्हेटिव्ह टाकलं, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टाकलं. तर आता आज आहे ना खूप इम्पॉर्टंट आपण सेक्शन चालू करतोय, खूप मोठा पार्ट चालू करतो आहोत, कोनिक सेक्शन. जेई साठी खूप जास्त इम्पॉर्टंट हा चॅप्टर आणि सीईटी साठी सुद्धा. मागच्या वर्षीच हा सीईटी मध्ये ऍड केला, त्याच्या आधीच्या वर्षी सीईटी मध्ये कोनिक सेक्शन नव्हतं. म्हणजे मागचं पहिलंच वर्ष होतं, मग मध्ये खूप दिवसा म्हणजे खूप आधी होतं, मग गॅप झाला, कोविडच्या काळामध्ये काढून टाकलं होतं चॅप्टर. त्याच्यानंतर मग आता परत टाकलं या वर्षी. त्याच्यामुळे खूप महत्वाच्या कन्सेप्ट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. खूप सोप्या भाषेमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नीट व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला आहे त्या लिहून काढा. तसं मी स्क्रीनशॉट तुम्हाला वेळोवेळी देईल की स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणून. व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे, चला सुरू करू. एकदम बेसिक पासून, झिरो पासून स्टार्ट करतोय आपण कोनिक सेक्शन, आणि असं हळूहळू हळूहळू वरती जाऊ. सगळं म्हणजे अगदी व्हॉट इज कोनिक सेक्शन पासून पुढे जाऊ. आता नावावरनच कळते आपल्याला सेक्शन. सेक्शन म्हणजे पार्ट, आणि कोनिक म्हणजे काय बघा. तुम्हाला राईट सर्क्युलर कोन माहिती आहे, जो 10वीला आपण शिकलेलो आहोत, त्याचं व्हॉल्यूम काढणं वगैरे हे सगळं आपल्याला झालेलं आहे. ठीक आहे, तर तो जो राईट सर्क्युलर कोन आहे हा आपला कोन. ठीक आहे, हा जो कोन आहे, असे दोन कोन ठेवले, हा एक कोन आणि याच्यावरती अजून एक कोन, म्हणून झालं डबल राईट सर्क्युलर कोन. ठीक आहे ना, हा एक कोन आहे आणि त्याच्यावरती अजून एक कोन आहे, म्हणजे झाला डबल राईट सर्क्युलर कोन. आता नुसतं कोन तर त्यांनी ठेवला. व्हिडिओ नीट ऐका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या गोष्टींची लिंक तुम्हाला लागेल. दोन कोन ठेवले. हा कोन आहे ना आतमध्ये असा भरीव आहे, पोकळ नाही, हॉलो नाहीये, पूर्ण भरलेला कोन आहे. आता हा जर कोन तुम्ही असा सरळ कट केला, बघा असा सरळ कापला, तर तुम्हाला काय दिसेल? जो वरचा पार्ट काढून टाकला तर तुम्हाला सर्कल दिसेल वरती, बरोबर ना. म्हणजे हा झाला एक सेक्शन. कट कट करताय हा, सेक्शन म्हणजे कटिंग करतोय आपण डबल राईट सर्क्युलर कोनची. सरळ कापला तर आपल्याला सर्कल दिसेल. त्याच्यानंतर थोडस आपण हा असा तिरपा कापला. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. थोडासा आपण असा तिरपा कापला, असा थोडासा तिरपा कापला, तर तुम्हाला काय दिसेल बघा. तुम्हाला ओव्हल शेप दिसेल, असा असा शेप दिसेल, थोडं तिरपं कापलं तर, बरोबर. त्याच्यानंतर हा झाला दुसरा सेक्शन, म्हणजे कापून काढल्यानंतरचा दुसरा सेक्शन. पहिला सेक्शन झाला आपला सर्कल, दुसरा सेक्शन झाला ओव्हल शेप. हा तिसरा बघा, जर आता तुम्ही हा असा कापला, सपोज हा असा एवढा कापला, तर तुम्हाला इथे जो आहे ना, हा कापलेला पार्ट टाकून दिल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल हा असा. ठीक आहे, हा असा पार्ट दिसेल. त्याच्यानंतर हा झाला तिसरा सेक्शन. हा बघा नीट लक्ष द्या, हा पहिला सेक्शन, दुसरा सेक्शन, तिसरा सेक्शन, आणि आता पुढे बघा. जर तुम्ही तो असा कापला, म्हणजे असा कापला, तर तुम्हाला असे दोन सेक्शन दिसतील, हा एक आणि हा एक, थोडेफार याच्यासारखे पण वरती दोन्ही बाजूने. तर हे जे आहेत 4 सेक्शन, 3, 4, यांना आपण म्हणतो कोनिकचे सेक्शन्स. ठीक आहे, कोनिक सेक्शन. मग याला स्पेसिफिक नावं आहेत. पहिला तर आहे तुमचा काय, एक मिनिट, हा तर आहे सर्कल, याला आपण म्हणू सर्कल. दुसरा जो आहे त्याला आपण म्हणू इलिप्स. ठीक आहे,
तिसरा जो आहे त्याला आपण म्हणू पॅराबोला आणि चौथा जो सेक्शन आहे त्याला आपण म्हणू हायपरबोला. समजलंय सगळ्यांना? मला कमेंट सेक्शन मध्ये टाकत राहा समजलं हो नाही काय असेल तुमचं काही डाऊट असेल ते सुद्धा. तर हे जे आहे हे झाले सर्कलचे सेक्शन्स. क्लिअर झालं सगळ्यांना? ओके ठीक आहे. तुम्हाला मी एक अजून त्याची एक इमेज दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा बघा दिसलं? ही झाली कोनिक्सचे सेक्शन. म्हणजे असं जेव्हा तुम्ही सरळ कट करतात तेव्हा ते होतं सर्कल. बघा इकडे थोडंसं मी इकडे या बाजूला घेते. सरळ कट केलं की हे सर्कल दिसतंय तुम्हाला. त्याच्यानंतर थोडंसं तिरपं कट केलं की हे तयार झालं तुमचं इलिप्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हे असं कट केलं की पॅराबोला एका बाजूने आणि असं वर आणि खाली कट केलं की हे झालं हायपरबोला. किंवा ह्या डायग्राम मध्ये अजून चांगलं तुम्हाला लक्षात येईल. बघा हे असं सरळ कट केलं की सर्कल, थोडं तिरपं कट केलं की हायपरबोला, असा कट केला की पॅराबोला आणि एक असा कट करून त्याच्या बाजूनेच अपोजिट जो दुसरा आहे ना वरती राईट सर्क्युलर कोन त्याला पण वरती असा कट केला की दोन डायग्राम मिळून मग आपला हायपरबोला तयार होतो. आलं लक्षात? तर हे सगळे झाले आपले कोनिक्सचे सेक्शन्स. ठीक आहे. आता हे ना याच्यावरचे इतके जास्त इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे जेई मध्ये तर हे पर शिफ्ट 5-5, 6-6 एमसीक्यू असतातच कोनिक सेक्शनचे, सर्कलचे, इलिप्सचे, हायपरबोला, पॅराबोला सगळे मिळून. पर शिफ्ट सांगितलंय मी. सीईटीला पण मागच्या वर्षी पर शिफ्ट जवळपास 2-2, 3-3 एमसीक्यू होते. कन्सेप्ट आता आपण पूर्ण व्यवस्थित सगळ्यांच्या एक एक समजावून घेऊ आणि मग पुढे आपण एमसीक्यूचा एक व्हिडिओ तयार करू. ठीक आहे. तर पहिले आपण सर्कल, आपण काय करूया, सर्कल आपण शेवटी घेऊ. आता पहिले आपण पॅराबोला स्टार्ट करू. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिले हे तर झालं कोनिक्सचे सेक्शन. आता व्हॉट इज कोनिक म्हणजे काय? खूप सारे पॉइंट्स किंवा फॅमिली ऑफ पॉइंट्स. फॅमिली ऑफ पॉइंट्स म्हणजे खूप सारे पॉइंट्स एका ठिकाणी. सच दॅट पॉइंट्स कसे? सच दॅट रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट, समजा P असेल, रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम अ फिक्स पॉइंट टू इट्स डिस्टन्स फ्रॉम फिक्स स्ट्रेट लाइन इज कॉन्स्टंट. म्हणजे बघा PS अपॉन PM इज कॉन्स्टंट. म्हणजे एखाद्या पॉइंटचं एका फिक्स पॉइंट पासूनचं डिस्टन्स आणि त्याच पॉइंटचं फिक्स स्ट्रेट लाईन पासूनचं डिस्टन्स हे जर कॉन्स्टंट असेल, ठीक आहे, कॉन्स्टंट प्रत्येकाचं सेम. म्हणजे याच्यावरचा जर तुम्ही दुसरा पॉइंट घेतला आणि हे डिस्टन्स काढलं, सपोज QS आणि इथे R घेतला, तर QS अपॉन QR कॉन्स्टंट. तर हे दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर त्याला काय म्हणायचं? कोनिक. आलं लक्षात? मग आता फिक्स पॉइंट म्हणजे काय? जसं बघा सर्कल मध्ये फिक्स पॉइंट असतो सेंटर, तसं कोनिक्स मध्ये हा जो आहे S, याला काय म्हणतात ते पुढे सांगते मी. त्याला काय म्हणायचं आपण? फिक्स पॉइंट. लक्षात आलं? आणि ही एक फिक्स स्ट्रेट लाईन. तर आता हा जो फिक्स पॉइंट आहे, fixed point is called as focus. Fixed point is called as focus. जसं की आपल्या सर्कल मध्ये सेंटर असतो ना, तसं कोनिक मध्ये फिक्स पॉइंट म्हणजे फोकस. त्याच्यानंतर फिक्स स्ट्रेट लाईन
is called as directrix, fixed point is called as focus, fixed straight line is called as directrix, आणि हे जे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट is called as इसेंट्रिसिटी. ई त्याला म्हणायचो आपल्याला ई. ठीक आहे, परत एकदा बघा. फिक्स पॉइंट इज कॉल्ड एज फोकस, फिक्स स्ट्रेट लाईन इज कॉल्ड एज डायरेक्ट्रिक्स, आणि हे जे कॉन्स्टंट आहे याला म्हणायचं इसेंट्रिसिटी म्हणजे ई. आता ह्या ई वरून बघा, जर ई ची व्हॅल्यू 1 असेल तर त्या कोनिकला म्हणायचं पॅराबोला. जे आपण आधी सेक्शन मध्ये बघितलं ना, जर ई चा आन्सर 1 असेल तर कोनिकला आपण काय म्हणणार? पॅराबोला. ई इज लेस दॅन 1 असेल तर कोनिकला आपण म्हणणार इलिप्स, आणि ई इज ग्रेटर दॅन 1 असेल तर कोनिकला आपण म्हणू हायपरबोला. समजलंय सगळ्यांना? म्हणजे ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूवर सगळे कोणता कोनिक आहे हे डिपेंड आहे. ठीक आहे, आणि सर्कल पण बघितलं आपण, सर्कल पण हा कोनिकचा सेक्शन आहे, हो की नाही? तर सर्कलची जी इसेंट्रिसिटी असते ती 0 असते. हा पॉइंट तुम्ही छानपैकी नोट करून ठेवा, कारण ह्याच्यावर MCQ येतात. म्हणजे MCQ साठी याचा रेफरन्स आपल्याला बऱ्याच ठिकाणी घ्यावा लागतो इसेंट्रिसिटीच्या व्हॅल्यूवरनं. क्लिअर झालंय सगळ्यांना? क्लिअर झालं असेल टाकत चला, कमेंट सेक्शन मध्ये लिहत चला, म्हणजे मग मला पण लक्षात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र करत चला. ठीक आहे, हे समजलंय सगळ्यांना? तर आता आपण ना एक एक बघणार आहे कोण आहे का. ई सर्कलचं आपण नंतर बघूया, पहिले आपण पॅराबोला पासून स्टार्ट करू. पॅराबोला पासून स्टार्ट करू आणि मग एक कोनिक बघू आता पुढे. मग आता बघा, फर्स्ट पॅराबोला. इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू 1, बघा व्हिडिओ मिळे तुमची खूप चांगली रिव्हिजन होऊन जाणार आहे. आता जेई आपली फक्त एकाच महिन्यावर राहिलेली आहे. झालं डिसेंबरचे हे एवढे दिवस संपले की पुढे जानेवारीमध्ये जेईच आहे. म्हणजे आजची तारीख जर 19ला मी शूट करते आहे, म्हणजे पुढच्या 22ला तुमचे पहिली शिफ्ट आहे जेईची. व्हिडिओ ऐकले व्यवस्थित तर भरपूर रिव्हिजन तुमची त्याच्यातच होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर चला, पॅराबोला इसेंट्रिसिटी 1 आहे. आता ही जी अशी डायग्राम आहे ना, याला आपण म्हणणार आहे पॅराबोला. म्हणजे तो जो कोनिकचा सेक्शन कट केला ना आपण, तो कट केलेला सेक्शन जरा परत एकदा अभ्यास केला त्या सेक्शनचा. ठीक आहे, म्हणजे तो सेक्शन घेतला, मग त्याच्या भोवती ऍक्सिस तयार केले, डायरेक्ट्रिक्स तयार केली, आणि मग त्याचा आता डिटेलमध्ये आपण स्टडी चालू करतोय. म्हणजे पहिले सेक्शन बघितले आणि मग एक सेक्शनचा आपण अभ्यास करतोय. ठीक आहे, तर पहिला आहे पॅराबोला. एकदम इझी आहे पॅराबोला. ह्या चॅप्टर मध्ये जर तुम्ही बघितलं ना, सगळ्या गोष्टी इझी आहे, पण फॉर्म्युलेच खूप जास्त आहे. खूप जास्त फॉर्म्युले आहे याच्यामध्ये, सगळ्यांचे वेगळे इक्वेशन, सगळ्यांच्या वेगळ्या कंडिशन्स. आता त्याच्यावर जेवढे शॉर्ट व्हिडिओज बनवता येतील ना तेवढे मी बनवणार आहे. लॉंग तर असणारच आहे, पण शॉर्ट पण बनवणार. म्हणजे तुम्ही एक्झामच्या आधी किंवा असं रोज जरी एकदा व्हिडिओ जरी बघितलं ना, तर तुमचं सगळी रिव्हिजन रोज एकदा होऊन जाईल. ठीक आहे, तर आता पहिले बघू पॅराबोला. तर ही जी डायग्राम आहे ही आहे पॅराबोलाची. तर हा आपला फर्स्ट पॅराबोला आहे, स्टँडर्ड पॅराबोला. आता ऍक्सिस आणि व्हर्टेक्स ते आपलं सांगायचं राहिले, ते मी डायग्राम मध्ये घेणार होती. ऍक्सिस म्हणजे काय बघा, हा जो आहे ना पॅराबोला, हा सिमेट्रिक आहे. कोणाच्या भोवती? एक्स ऍक्सिस सोबत. हा जो आहे तो आहे ऍक्सिस ऑफ द पॅराबोला. आता सिमेट्री म्हणजे काय बघा, तुम्ही झाडाचं पान बघितलं असतं, एक मध्ये लाईन असते, तर इकडून जेवढा पार्ट आहे तिथूनच या बाजूने असतो, त्याला म्हणतात सिमेट्री. ठीक आहे, मग हे जे ना, हा जो एवढा पार्ट आहे तेवढाच हा पार्ट आहे.
म्हणजे सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस. सो एक्स ऍक्सिस इज द ऍक्सिस ऑफ पॅराबोला. ठीक आहे. सो सिमेट्री म्हणजे काय, ऍक्सिस म्हणजे काय की ज्याच्या भोवती पॅराबोला सिमेट्रिकल आहे तो त्या पॅराबोलाचा ऍक्सिस आहे. व्हर्टेक्स म्हणजे काय बघा, ऍक्सिस पॅराबोलाला कुठे कट करतो त्या पॉइंटला व्हर्टेक्स म्हणतात. हा पहिलं फीचर झालं आपलं. दुसरं बघा, व्हर्टेक्स ओरिजिन O00. सो ऍक्सिस पॅराबोलाला कट कुठे करतोय, व्हर्टेक्स मध्ये. सो व्हर्टेक्स इज द ओरिजिन. ओरिजिन इज द व्हर्टेक्स ऑफ द पॅराबोला. समजलं. तिसरा पॉइंट आपण घेऊ आता. ह्या पॅराबोलाचं इक्वेशन काय. इथे एक फोकस असणार आहे, जो फिक्स पॉइंट आपण मी तुम्हाला मागच्या पॉइंटला सांगितलं. तर ह्या पॅराबोलाचं इक्वेशन आहे y² इज 4ax. समजलं. याचं पण मोठं प्रूफ आहे, पण आता काही आपल्याला प्रूफ घेण्याची गरज नाही, कारण आपल्याला आता MCQ साठीच हे खूप लागणार आहे आणि प्रूफ कुठे विचारत पण नाही, त्याच्यामुळे काही त्याचं प्रूफ घेण्यात काही पॉइंट नाही. ठीक आहे. y² इज 4ax. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे फोकसचे कॉर्डिनेट S इज कॉर्डिनेट ऑफ फोकस. S इज a,0. या फोकसचे कॉर्डिनेट काय असतं, a,0. आता पुढचं बघा, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज, बघा डायरेक्ट्रिक्स कोणाला कट करते, एक्स ऍक्सिसला. हा a,0 आहे. आणि आपण बघितलं बघा आधीच्या याच्यामध्ये पॅराबोलामध्ये इसेंट्रिसिटी किती असते, 1. आता समजा मी इथे m नाव दिलं, तर OS अपॉन OM इज E आणि इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू 1 आहे. सो OS अपॉन OM इज 1. दॅट मीन्स OS इज OM. याचा अर्थ हे दोन्ही डिस्टन्स सेम आहे. मग जर हे a,0 असेल तर हा पण कॉर्डिनेट एच असणार आहे, राईट ना. फक्त कॉर्डिनेट -a असेल ना, निगेटिव्ह ऍक्सिसवर आहे म्हणून तो कॉर्डिनेट किती झाला, -a, पण डिस्टन्स मात्र एच असेल. मग इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स काय होईल, x इज इक्वल्स टू -a. माझ्या सोबत सगळेजण फीचर्स लिहून घ्या. जसा व्हिडिओ ऐकताय तसं सोबत नोटबुक पण घेऊन बसायची. हे झाले एवढे फीचर्स. क्लिअर झालं सगळ्यांना. बघा परत, ऍक्सिस ज्याच्या भोवती पॅराबोला सिमेट्रिकल आहे, सो एक्स ऍक्सिस. व्हर्टेक्स, ऍक्सिसने पॅराबोलाला कुठे कट केला आहे तो पॉइंट म्हणजे व्हर्टेक्स. इक्वेशन आहे y² इज 4ax. कोऑर्डिनेट ऑफ फोकस इज S a,0. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज x इज इक्वल्स टू -a. समजलं. आता पुढचे पॉइंट आहे फोकल कॉर्ड आणि लॅटस रेक्टम म्हणजे काय. आता बघा हे फीचर्स लिहिलेत साइडला, तुम्हाला मी फोकल कॉर्ड आणि लॅटस रेक्टम म्हणजे काय ते सांगते. फोकल कॉर्ड, सपोज हा एक पॅराबोला आहे, हा याचा फोकस आहे. तर सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स ऑफ द पॅराबोला, म्हणजे पॅराबोलावरचे कोणतेही 2 पॉइंट्स जॉईन करणारी लाईन, बट पासिंग थ्रू फोकस. पण फोकस मधनं जाणारीच पाहिजे, तिला काय म्हणतो आपण, फोकल कॉर्ड. समजलं. एकदम क्लिअर आहे काय. फोकल कॉर्ड म्हणजे काय, सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द पॅराबोला पासिंग थ्रू फोकस इज कॉल्ड ॲज द फोकल कॉर्ड. मग सो PQ इज द फोकल कॉर्ड. समजलं सगळ्यांना. आणि आता लॅटस रेक्टम म्हणजे काय बघा. लॅटस रेक्टम म्हणजे काय, जी फोकल कॉर्ड ऍक्सिसला परपेंडिक्युलर असते. फोकल कॉर्ड फोकस मधनं तर ती जाईलच, पण ऍक्सिसला पण ती परपेंडिक्युलर असेल तर तिला म्हणायचं लॅटस रेक्टम. समजलं. लॅटस रेक्टम काय,
focal chord which is perpendicular to axis is called as latus rectum. तर लेंथ ऑफ LR असतं म्हणजे लॅटस रेक्टम, आपण त्याला म्हणू L आणि L डॅश. पुढचं फीचर लेंथ ऑफ LR इज 4A. समजलं सगळ्यांना? लेंथ ऑफ लॅटस रेक्टम आहे 4A. मग आता बघा, हा जर ऍक्सिस सिमेट्रिकल आहे म्हणजे पॅराबोला एक्स ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे तेच हे डिस्टन्स असलं पाहिजे. मग ऑब्विसली हे येईल 2A आणि हे पण 2A, कारण टोटल 4A आहे. ठीक आहे ना? मग आता तुम्ही सांगा L चे कोऑर्डिनेट किती असतील? सो आपण इथे लिहू एक्स्ट्रीमिटीज ऑफ LR म्हणजे एक्स्ट्रीमिटीज ऑफ लॅटस रेक्टम इज किती असणार आहे बघा. L चे कोऑर्डिनेट हा x कोऑर्डिनेट A आणि 2A आणि L डॅश असेल A आणि -2A, म्हणजे L डॅशचे x कोऑर्डिनेट A आणि हे -2A. समजलंय सगळ्यांना? ठीक आहे. सो हे झाले इतके फीचर. आता याचं एक लास्ट राहिलं आहे, फोकल डिस्टन्स. फोकल डिस्टन्स लास्ट फीचर राहिलेला आहे. तर फोकल डिस्टन्स म्हणजे काय? हा आहे आपला फोकस Px, y. सपोज x1, y1 घेऊ. तर डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम द फोकस याला म्हणायचं फोकल डिस्टन्स. ठीक आहे? सो डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम द फोकस इज कॉल्ड एज फोकल डिस्टन्स. तर फोकल डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ A प्लस x1. फोकसचा कोऑर्डिनेट आणि त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट याला काय म्हणायचं? फोकल डिस्टन्स. झालं? हे झाले आपले सगळे फीचर्स फर्स्ट पॅराबोलाचे. ठीक आहे? याच्यात अजून काही पॉइंट्स आहे आता टँजंट नॉर्मल, त्याचा आपण वेगळे व्हिडिओ बनवू. आता पहिले फक्त बेसिक पॅराबोला शिकून घेऊ आणि नंतर इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल, नंतर पॅरामेट्रिक इक्वेशन, अजून बरेच आहे त्याच्यामध्ये. मग ते एक एक नंतर करूया. ठीक आहे? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे खूप मुलांना, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये करा, म्हणजे खूप मुलांना याचा फायदा होईल. ठीक आहे? चलो.